गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 14वा अध्याय सांगत आहे, जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्ती मिळते आणि धनधान्याने घर भरून जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी सत्वगुणांच्या बुद्धीमध्ये मरण पावतो त्याच वेळी तो उत्तम कर्मे करणाऱ्या मलरहित म्हणजेच दिव्य स्वर्गाधिक लोकांना प्राप्त होतो. रजोगुणाची वाढ झाली असता म्हणजेच ज्यावेळी रजोगुण वाढतो त्यावेळी मरण पावल्यानंतर कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यामध्ये उत्पन्न होतो म्हणजे जन्मतो. आणि तमोगुणाची वाढ झाली असता मृत्यू पावलेला मनुष्य कीटक पशु इत्यादी मूढ योनीत उत्पन्न होतो. कारण सात्विक कर्माचे तर सात्विकत म्हणजेच सुख, ज्ञान, वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे, आणि राजस कर्माचे फळ दुःख, तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे. सतगुणाने ज्ञान उत्पन्न, रजोगुणाने निसंशय लोभ उत्पन्न होतो, आणि तमोगुणाने प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात, आणि अज्ञानही उत्पन्न होतो. म्हणून सद्गुणांमध्ये स्थित झालेला पुरुष स्वर्गाधिक उच्च लोकाप्रत जातात, आणि रजोगुणामध्ये स्थित झालेला पुरुष मध्यभागी म्हणजेच मनुष्य लोकातच राहतात. तसेच तमोगुणाच्या कार्यरूपी निद्रा, प्रमाद आणि आलस्य इत्यादींमध्ये स्थित असलेला तमोगुणी पुरुष अधोगतीला म्हणजेच कीटक, पशु इत्यादी नीच योनीला प्राप्त होतो. हे अर्जुना, ज्यावेळी दृष्टा म्हणजेच समदृष्टी चेतनामध्ये ऐक्य भावाने स्थित झालेला साक्षी पुरुष तिन्ही गुणांशिवाय अन्य कोणालाच करता पाहत नाही, म्हणजेच गुणच गुणांमध्ये वर्तन करतात असे पाहतो, आणि तिन्ही गुणांहूनही अतिशय पलीकडील सच्चिदानंद स्वरूप मज परमात्म्याला तत्वाने जाणतो. त्या काळी तो पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, आणि हा पुरुष या स्थूल शरीराच्या उत्पत्तीचे कारण रूप असलेल्या तिन्ही गुणांचे उल्लंघन करून जन्म, मृत्यू, वृद्धावस्था आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.